तर मित्रांनो इकडे आपण यात्री कार्ड काढलेले आहेत. सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि आपण आता यात्री कार्ड काढलेले आहेत आणि ह्या पट्ट्या सुद्धा जय माता दी लावून आपण दर्शनासाठी वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी निघत आहोत. बघूया आता किती वेळ लागतो. अजून आपल्याला रिक्षा पकडून मेन एंट्रन्स पर्यंत जायचं आहे. हा पूर्णपणे घोड्यावर जाणार आहे. प्रज्ञेश घरात 1250, बाकीचे 650 आणि 4 जण आम्ही चालत जाणार आहोत. बघूया आता किती वेळ आहे. चला पटापट. तर मित्रांनो आपण इकडे एंट्रन्स पर्यंत आलेलो आहेत. वैष्णोदेवी दर्शन करण्यासाठी जाण्यासाठी एंट्रन्स पर्यंत आलेले आहेत. हे बाकीचे आपले मेंबर सर्व येत आहेत. एक फोटो घ्या इकडे, एक इकडे राहा फोटो घेऊ. एक फोटो घेतात इकडे सर्व आलेले आहेत. तर मित्रांनो पाऊस खूप चालू झालेला आहे. एंट्री केल्या केल्या आम्ही इकडे रेनकोट घेतले. बाहेर 50ला रेनकोट देत होते पण इकडे 100ला लुटत आहे. पण काय करणार, आपल्याला रेनकोट घालून जावंच लागेल, चालावंच लागेल. बुटं वगैरे भिजतील याचाच प्रॉब्लेम आहे. अजून आपला बऱ्याच दिवसाचा प्रवास आहे. चला फटाफट रेनकोट घालून निघूया. ध्रुव, आदू, आम्ही चालत आहे. पाऊस थांबलेला आहे पण खूप दम लागेल असं वाटते. पदूचा घोडा चढत नाही. पदू जेमतेम घोड्यावर बसलेला आहे. घोडा चढतच नाही. लोड घेतलाय गाडीने त्याच्या. पदूचा घोडा थकलेला आहे. सांगतो ये घोडे पे हाथी कौन बैठा है. बिचारा घोड्याची हालत काय. घोडा बाबा काय वाटतंय तुला. पदूचा वजन जास्त आहे ना. हो सांगतो. जाऊ दे आता पदू, ये हळूहळू. त्याला दम खाऊ दे घोड्याला. हे आपले दुसरे घोडे आलेले आहेत. पदूचा घोडा खूप थकलेला आहे पण दुर्वाचा घोडा बघा कसा पुढे. हा आहे श्रुतीचा घोडा. प्रणालीचा घोडा पण थकलेला आहे, टेन्शन मध्ये आलाय. माझ्या बायकोचा सुनीताचा घोडा आणि मंदिरचा घोडा या काला घोडा यस. आणि आमचे घोडे आमच्या जवळच आहेत. तर मित्रांनो हे घोडेवाले आपले इकडे थांबलेले आहेत आणि पोचून यांना फक्त 5 मिनिटं झाली ना मी इकडे पोचलेलो आहे. बाकीचे 3 मेंबर अजून येतात आपले. ध्रुव, काय नाव, राहुल आणि आदित्य अजून मागे येतात. पण मी लवकर पोचलो. तुम्ही बघू शकतो मी एवढा फास्ट पोचलो की घोड्याच्या बरोबरीने मी फास्ट पोचलेला आहे. प्रणाली पहिल्यांदाच घोड्यावर बसलेली असं तिचं म्हणणं आहे. मी अजून पाणी पण नाही पिलं आणि बसलो पण नाही कुठे. कारण पाणी पिलं तर एनर्जी कमी होते. सगळी ही व्यायामाची एनर्जी आहे, रोजच्या जॉगिंगची प्रॅक्टिस. तुम्ही सुद्धा सर्वांनी नेहमी जॉगिंग करा. अशा प्रकारे आम्ही पुढे पुढे निघालेले आहेत. दुर्वा, मंदिश, अनुष्का, श्रुती, प्रणाली, बाकीचे आपले मेंबर ते 3 जण येतात मागे. बाबा रूमवर. मित्रांनो बघा तुम्ही कसं ढग आलेले आहेत पूर्ण इकडे. हे आपले सगळे नाश्ता पाणी करत आहेत इकडे. बाकीचे दोघांसाठी थांबले आहेत. ध्रुव आणि आदित्य पाटील दोघे सुद्धा थकलेले आहेत एकदम. आणि हे ढगाळ वातावरण कसं बघू शकता तुम्ही. कसे ढग आलेले आहेत, काहीच दिसत नाही आता. एकदम फॉग. सकाळी पावसाने थोडा आपल्याला हैराण केला पण ठीक आहे. त्यातल्या त्यात थांबला म्हणून बरं झालं, नाही तर आपला खूप प्रॉब्लेम झाला असता. रेनकोट सुद्धा घेतलेले 50 रुपयाला बाहेर भेटत होते पण मी घेतले नाही. इथे मध्ये 100 रुपयाने घ्यावेच लागले कारण पाऊस चालू झालेला. आणि आता ढगामुळे वातावरण असं जरा ढगासारखं झालेलं आहे. पाऊस नाही आला म्हणजे झालं काम. थंडी खूप लागते आता आणि आम्ही काय तसं प्रोव्हिजन केलं नाही. ड्रेस वगैरे एकदम हलके फुलके घातलेले आहेत. थंडी लागायला लागली आता. खरोखर ढग यायला लागलेले आहेत सर्व मध्ये. अजून अर्धकुमारीवरून अजून 4 किलोमीटरपर्यंत भवन आहे. चालायचं आहे आपल्याला. या दोघांची वाट बघतो. आमचा नाश्ता पाणी कॉफी वगैरे झालेली आहे. आता आपण भवनला पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता हे भवन दिसते समोर. वैष्णोदेवी माता भवन समोरच आहे. एक 500 मीटर आहे आता अंतर. 500 ते 1 किलोमीटर. चला मी एकटाच पोचलेलो आहे पुढे. बाकीचे येत आहेत मागे. वधू घोड्यावर आधीच पोचलेले ऑलरेडी आहे तिकडे पुढेच. मित्रांनो तुम्ही बघू शकता हे भवन आहे समोर. आणि हे कालभैरवसाठी जाणारं रोपवे आहे. इकडे मी थांबलेलो आहे. हल्दीरामचं वगैरे बघू शकता. आजूबाजूचं कसं आहे डोंगर. जबरदस्त डोंगर आहे.
हे आहे कालभैरवसाठी वरती जाण्यासाठी रोपवे आहे. याची तिकीटं आपण घेतलेली आहेत, पण आपले मेंबर अजून यायचे आहेत म्हणून इकडे मी वेट करतोय त्यांची. अजून इकडेच कुठेतरी आहे. हल्दीराम म्हणत होता, ते पुढे असेल तो. हे माता भवन आहे, इथे आपल्याला दर्शनासाठी जायचं आहे. मोबाईल वगैरे जमा करायचे आहेत, चप्पल बुटा वगैरे, आणि मग दर्शनाला जायचं आहे. तर मित्रांनो, इकडे आपलं दर्शन झालं. इकडून आपण प्रसाद घेऊन गेलेले आणि इकडेच आपण लॉकरला मोबाईल वगैरे ठेवलेले. आणि आता दर्शन घेऊन 10 मिनिटात झाले, पण पाऊस एवढा जबरदस्त लागलेला आहे की रोपवे बंद झालेला आहे भैरवनाथचा. त्यामुळे आपल्याला आता परतीचा प्रवास करावा लागेल, खाली उतरावं लागेल वैष्णवदेवीवरून. आणि तो परतीचा प्रवास नवीन मार्ग आहे, पूर्ण शेडमध्ये आहे, पण त्या शेडपर्यंत पोहोचण्यासाठी थोडा टाईम लागेल. हे बघा, हे दुकान, हेच ते काका, त्यांच्याकडूनच आपण प्रसाद, तुम्ही सुद्धा कधी आल्यानंतर सामान नाही ठेवत म्हणतात ते, परंतु आमचा ठेवलेला प्रसाद आलाय, प्रसाद घेतला. तर मित्रांनो, आपण इकडे रोपवे साठी आलेले आहेत, लाईन मध्ये आहेत. जवळजवळ 1 तास झाला लाईन मध्ये आहेत. आपण ऑनलाईन अगोदरच तिकीट घेतलेली होती आणि ही ट्रॉली आलेली आहे आता. तर हे बघू शकता तुम्ही सर्वजण. दुर्वा, हे अशा प्रकारे आम्ही रोपवे साठी आलेले आहेत भैरवनाथला जाण्यासाठी. वैष्णवदेवीचं दर्शन एकदम जबरदस्त झालं. पावसामुळे काही कालावधीसाठी रोपवे बंद केलेला होता, पण आता पुन्हा चालू केलेला आहे. दोन्ही ट्रॉल्या चालू केलेल्या आहेत. हे बघा, दुर्वा पण आलेली आहे रांगेमध्ये उभी राहायला. तर 1 तास झाला जवळजवळ आम्ही रांगेमध्ये उभी आहेत. आम्ही 15 दिवस अगोदरच ऑनलाईन याचं बुकिंग केलं होतं, त्यामुळे एक साईडला राहणं असे, त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही झाला. ऑनलाईन आधीच बुकिंग होतं आमची, त्यामुळे परफेक्ट नियोजन. 15 दिवस अगोदरच की या दिवशी आपण पोचणार आणि या दिवशी आपलं दर्शन असणार वैष्णवदेवीचं, आणि रोपवेचं दुपारनंतर आपलं दर्शन असेल. हे आमचं परफेक्ट नियोजन होतं. तर आता कोणाला काहीच त्रास नाही झाला. ऊन, पाऊस, थंडी सर्वांचा अनुभव घेतला आम्ही दर्शन रांगेत असताना, दर्शनाला येताना. ऊन सुद्धा आता आहे, सकाळी वारा सुद्धा खूप होता आणि थंडीचं पण जबरदस्त होती. चला, पूर्ण काळोख झाला होता, ढगाळ वातावरण. मी व्हिडिओमध्ये शूट केलेलंच आहे. ढग सर्व खाली उतरले होते. आता जरा क्लिअर वातावरण आहे. चला, तर रोपवे मध्ये जाऊया आता आपण. रोपवे मध्ये बसलेले आहेत आम्ही. हे बघा रे, रोपवे चालू आहे. भैरवनाथ दुर्वाची फाटले असं ध्रुव सांगतात. घाबरलेली आहे. दुर्वा घाबरले का? नाही, अनुष्का मोगरे घाबरले. ध्रुव, तर आम्ही आता भैरवनाथचं दर्शन झालेलं आहे आपल्या इकडे. तुम्ही बघू शकता भैरवनाथ. खूपच गर्दी आहे, पण आपलं दर्शन एकदम मस्त व्यवस्थित झालं, फटाफट झालं. हे बघा, बाकीचे आपले सगळे मेंबर फोटो काढत आहेत. आणि खाली बघू शकता तुम्ही, इथून भैरवनाथ वरून वैष्णवदेवीचं भवन दिसतोय आपल्याला, बघा तुम्ही. तर मित्रांनो, असे रोपवे मध्ये आम्ही बसलेले आहेत आणि रोपवे चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकता कसे रोपवे भवनच्या दिशेने, भैरवनाथ वरून भवन. कसं वाटते बघा. बरोबर आम्ही फ्रंटलाच होतो, त्यामुळे पुढे काचेच्या इकडेच उभे आहेत. भीती वाटते का रे? ध्रुव घाबरलेला आहे. ध्रुवचं असं म्हणणं आहे, मीच घाबरलोय. मला रोपवेची खूप म्हणजे खूप भीती वाटते. ही दुसरी ट्रॉली आली बघा, वरती येत आहे. 1 मिनिटात 1-1.5 तासाचा प्रवास असतो हा चालत, पण 1 मिनिटात खाली. बरोबर 1 मिनिटात खाली उतरतील आपण.
व्हिडिओ बघायला भारी वाटेल हे ना ध्रुव, एडिट कर नक्की. चला, व्यवस्थित आपलं दर्शन झालेलं आहे. भैरवनाथ पण, कालभैरव पण आणि वैष्णोदेवी पण. रोपवे 1 तासासाठी बंद होता, पण आता पाऊस गेलेला आहे आणि ऊन आलेलं आहे. आता उन्हात उतरायचं काय जबरदस्त वाटते हे. आता आम्हाला खाली उतरायचा मोठा टास्क आहे. घोड्यावरच्यानं चालत जायचं आहे, त्याचा प्रॉब्लेम आहे त्यांना. आम्हाला काय फरक नाही पडत. मला तर, मी तर चालतच आलेलं आहे आणि चालतच जाणार आहे. पण यांचं काय, आम्हाला काय फरक नाही पडत, चालत जाऊ आम्ही. आमच्या दुर्वाला बाबा गाडी केलेली आहे, पण तिची कंडिशन हेच आहे की मी तिच्या गाडीच्या पुढे पुढे पाहिजे. तिला मागे पडता कामा नाही, म्हणून मला त्या गाडीच्या पुढे पुढे धावायला लागते. पण मी धावू शकतो 7 किलोमीटर, आणि मी 7 किलोमीटर दुर्वाच्या गाडीच्या पुढे असेल. बघा तुम्ही, दुर्वाला मला कव्हर करा. आता आम्ही उतरत आलेले आहेत जवळजवळ खाली. फास्टली धावत 1 तासात खाली उतरले आम्ही 7 किलोमीटर जवळजवळ. तुम्ही बघू शकता. आणि इकडे खूप ट्रॅफिक आहे घोड्याची वगैरे. मला अक्षरशः धावत यावं लागते. मित्रांनो, आजचा दिवसाचा आपला कार्यक्रम व्यवस्थित झालेला आहे. म्हणजे वैष्णोदेवी मातेचं दर्शन वगैरे सकाळपासून होऊन व्यवस्थितरित्या आपण आपल्या रूमवर पोहोचलेलो आहोत. हा वैष्णोदेवीचं मातेचं दर्शन मी 3ऱ्यांदा घेतलेलं आहे यावेळेला फॅमिलीसोबत. पहिल्यांदा जवळजवळ 2014 साली घेतलेला, त्याच्यानंतर 2024 साली आणि 2026 साली. 1 वर्ष गेल्या वर्षीचा गॅप होता. गेल्या वर्षी आम्ही जूनमध्ये सिक्कीमला गेलेलो. त्यामुळे वैष्णोदेवीचा हा दर्शन आपलं 3ऱ्यांदा झालेला आहे फॅमिलीसोबत. फक्त फरक एवढाच आहे की फॅमिलीमध्ये माझ्या दुर्वाचं जन्म नव्हता 2014ला, ज्या वेळेला आम्ही आलेलो तेव्हा आदित्य, मी आणि सुनीता आम्ही तिघेच होते. अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे, कारण दुर्वाचा जन्म 2017चा आहे. उद्याचा प्रोग्राम आपला आहे श्रीनगर, जम्मू काश्मीरमधली श्रीनगरला जायचं आहे उद्या. डल लेकचं वगैरे बोटिंग करायची आणि उद्या आपला स्टे श्रीनगरचा असेल. आजचं आपलं व्यवस्थितरित्या एकदम सुंदर दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे वैष्णोदेवीचं. आणि आपण पुन्हा हॉटेलवर आपण परतलेले आहोत. तुम्ही बघू शकता, सर्वजण सुखरूपरित्या आलेले आहेत. कोणी घोड्यावर, कोणी चालत, जसं जमेल तसं आलेत, पण व्यवस्थित आलेले आहेत. आणि मी सुद्धा थकलेलो आहे आता, कारण दोन्ही टाईम जाताना सुद्धा चालत आणि येताना सुद्धा आम्ही चालत आले. मी, ध्रुव असे काही मेंबर आमचे पूर्णपणे चालतच आणि पूर्णपणे रिटर्नसुद्धा, परतीचा प्रवाससुद्धा चालतच केलेला आहे. चला, भेटूया आता पुढच्या व्हिडिओत, उद्याच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. जय माता वैष्णोदेवी, जय माता दी.